अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटीशी सेवा जाणून घेणार आहोत. अगदी 10 मिनिटाची सेवा आहे, पण आपल्याला आवर्जून अगदी दत्त जयंतीपर्यंत करायची आहे. बघा, दत्त जयंती यावर्षी 4 डिसेंबर 2025 रोजी आलेली आहे आणि या दत्त जयंतीनिमित्त आपण 21 दिवसांची सेवा जी आहे, स्वामींची 21 दिवसांची सेवा, ती आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतली, ज्यामध्ये तुम्ही 21 दिवस स्वामी चरित्राचं पारायण करू शकता. त्यानंतर 11 माळी तुम्ही स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता. त्याचप्रमाणे 11 वेळा तुम्ही स्वामी समर्थ म्हणजे तारक मंत्राचं पठण करू शकता. या सेवा आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेल्या आहेत, ज्या 21 दिवस आपल्याला दत्त जयंतीपर्यंत आपल्याला स्वामींच्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. पण बघा, जर या सेवा म्हणजे ही जी 21 दिवसांची सेवा आहे, जी दत्त जयंतीपर्यंत करायची आहे, ती तुम्हाला जर शक्य नसेल, म्हणजे तेवढा वेळ नसेल, किंवा ह्या सेवा करून जर तुम्हाला अजून काहीतरी करावं असं वाटत असेल, तर ही जी सेवा आहे ती आवर्जून तुम्ही नक्कीच करा. या सेवेमुळे तुमचं गुरुबळ जे आहे ते मजबूत होणार आहे. आणि बघा, कारण गुरुबळ जे आहे, ज्याचं गुरुबळ मजबूत असतं, त्याच्यासमोर कोणतीही अडचण ही टिकू शकत नाही. कारण बघा, गुरु जेव्हा आपल्यावरती नाराज होतात, तेव्हा देव देखील आपल्या पाठीशी उभे राहत नाहीत. पण जेव्हा देव आपल्या कोणत्या चुकीमुळे नाराज होतात, तेव्हा गुरु आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात. आपल्याला आपल्या कठीण प्रसंगामधून बाहेर काढतात. आणि म्हणूनच बघा, अडचणी ह्या सगळ्यांना येत असतात, पण त्या अडचणींमधून मार्ग त्यालाच मिळतो ज्याचं गुरुबळ मजबूत असतं. आणि हे गुरुबळ मजबूत करण्यासाठीच आपल्याला ही जी सेवा आहे, अगदी 10 मिनिटाची सेवा आहे, जी आपल्याला दत्त जयंतीपर्यंत अगदी आवर्जून करायची आहे. आणि बघा, ही सेवा करताना आपल्याला संकल्प वगैरे करायची गरज नाही आहे. म्हणजे जसं 21 दिवसांची आपली जी स्वामींची सेवा आहे, ती आपल्याला संकल्पयुक्त करायची असते. म्हणजे तुमची जर कोणती इच्छा असेल, तर ती इच्छा सांगून आपल्याला संकल्पयुक्त ती सेवा करायची आहे. पण ही सेवा करत असताना आपल्याला कोणता संकल्प करायची गरज नाही आहे. कोणते जास्त नियम आणि अटी पण नाही आहेत. आपल्याला फक्त सेवेला सुरुवात करायची आहे. आता सेवा आपल्याला कोणती करायची आहे ती जाणून घेऊया. त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली, तर व्हिडिओला लाईक देखील करा. तर बघा, गुरुचरित्रामधील 9वा अध्याय जो आहे तो आपल्याला पठण करायचा आहे. यामुळे आपलं गुरुबळ मजबूत होणार आहे. ते कसं, तर बघा, ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे त्यांना माहीतच असेल, पण ज्यांनी केलेलं नसेल पारायण, त्यांच्यासाठी थोडक्यात अगदी कथा म्हणजे 9व्या अध्यायामधील कथा जी आहे ती सांगते. जास्त वेळ लागणार नाही, अगदी थोडक्यात मी सांगते, गरजेचं आहे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी. तर बघा, या 9व्या अध्यायामधील कथा अशी आहे की एक धोबी असतो आणि एका नदीकाठी तो रोज कपडे धुण्यासाठी जात असतो. आणि या नदीवरती श्रीपाद श्री वल्लभ हे देखील अंघोळीसाठी रोज येत असतात. तर ह्या धोब्याचं तिथे म्हणजे जाण्याचं कारण, म्हणजे या नदीवरती जाण्याचं कारण त्याच्या कामाचं असतंच, म्हणजे कपडे धुण्यासाठी तो जातच असतो. पण त्याचबरोबर त्याला श्रीपाद श्री वल्लभ यांचं दर्शन देखील घ्यायचं असतं. आणि म्हणूनच तो आवर्जून अगदी रोज हजेरी लावायचा या नदीकाठी. आणि हे जे करायचा तो, हे गुरूंच्या लक्षात येणार नाही असं नाही, त्यांच्या हे लक्षात आलं. आणि एक दिवस त्याला थांबवलं त्यांनी आणि ते म्हणाले की तुझ्यावरती मी प्रसन्न झालेलो आहे. तुझी जी काही भक्ती आहे ती मला आवडलेली आहे. तुला काय हवं ते तू मागू शकतोस. पण त्यावेळी म्हणजे ज्यावेळेला त्यांनी मागायला सांगितलं, त्यावेळी त्यांनी काहीच मागितलं नाही. फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे, असंच फक्त तो बोलला. त्यानंतर बघा, थोडेसे दिवस जातात आणि मग एक दिवस त्या नदीमध्ये त्या धोब्याला एक नाव येताना दिसते. आणि या नावेमध्ये एक राजा असतो बसलेला आणि त्याच्या काही राण्या देखील बसलेल्या असतात. आणि ही जी नाव आहे ती छान अगदी फुलांनी सजवलेली असते. आणि हा राजा आणि त्याच्या ज्या राणी असतात त्यांनी सर्वांनी अंगावरती रत्नजडित दागिने देखील घातलेले असतात. आणि हे दृश्य जे आहे ते पाहून ना, या धोब्याच्या मनात कुठेतरी खेद वाटला त्याला, की आपण पण म्हणजे आपलं पण आयुष्य असं असायला हवं होतं. तो स्वतःकडे बघतो आणि त्या राजाकडे बघतो की म्हणजे असं माझं जे आयुष्य आहे ते असं का नाही आहे. म्हणजे त्याला वाटतं की माझं पण आयुष्य या राजासारखं असायला पाहिजे होतं, माझ्याकडे काहीच नाही आहे आणि तो राजा किती सुखात आहे, असे विचार त्याच्या मनात चाललेले असतात. आणि आपले जे हे गुरु आहेत ते तिथेच असतात. त्यांच्या हे लक्षात येतं, म्हणजे त्याच्या मनात जे काही चाललेलं असतं ते त्यांच्या लक्षात येतं, ते बरोबर ओळखतात. त्यावेळेस ते त्याला म्हणाले की तुला काय हवं आहे. यावरती तो धोबी म्हणाला की या राजासारखं आयुष्य मला हवं आहे, पण या जन्मात नाही. कारण बघा, हा जन्म जो आहे तो आता संपत आलेला आहे. तर पुढच्या जन्मी जर मला असं आयुष्य मिळालं तर तुमचे फार उपकार होतील. आणि त्यासोबत तो
गुरूंना देखील मागतो. आता गुरूंना मागतो म्हणजे काय, तर बघा तो एक वचन घेतो की मी ज्या जन्मामध्ये जाईन त्या जन्मामध्ये तुमचं दर्शन व्हावं आणि तुमची आणि माझी भेट व्हावी आणि फक्त भेट घडून येऊ नये तर मला या सगळ्यांची आठवण देखील व्हावी, अशा प्रकारचा आशीर्वाद तो गुरूंकडे मागतो. आणि पुढचा जो अध्याय आहे ना त्यामध्ये हे आहे, म्हणजे ज्यांनी पारायण केलेलं आहे त्यांना माहीतच असेल की या आशीर्वादामुळे पुढच्या अध्यायामध्ये दिलेला आहे की हा जो धोबी असतो ना तो पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्माला येतो आणि त्याची आणि गुरूंची भेट देखील होते. तर बघा अशी ही कथा आहे. तर सगळ्यांना सांगायचं तात्पर्य असं की ज्यांच्यावरती गुरूंची कृपा होते त्यासोबत तो गुरूंना देखील मागतो. मला जो जन्म मिळेल त्या जन्मामध्ये तुमची साथ मिळू देत, आणि गुरूंना देखील ते ऐकावं लागतं. अशा पद्धतीने आपल्याला हा 9वा अध्याय जो आहे ना तो रोज वाचायचा आहे आणि रोज गुरूंकडून हेच आपल्याला मागायचं आहे की जन्म कुठलाही असू द्यात, दिवस कुठलाही उगवू द्यात, त्या दिवशी त्या क्षणी मला तुमची साथ लाभावी. कारण जिथे गुरूंची साथ लाभते ना तिथे कशाचीच कमी पडत नाही. त्यामुळे गुरुबळ आपलं मजबूत करून होण्यासाठी आपल्याला रोज हा 9वा अध्याय जो आहे ना तो वाचायचा आहे. म्हणजे अगदी आजपासून तुम्ही सुरुवात केली दत्त जयंतीपर्यंत तरी चालेल. तुमच्या लक्षात आलंच असेल आपल्याला काय करायचं आहे. आता नियम अटी काय आहेत, तर फार असे नियम नाही आहेत, कठीण असे नियम नाही आहेत. तुम्हाला जर मांसाहार तुम्ही टाळता आला तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत तर उत्तमच आहे. पण एक नियम जो आहे तो आपल्याला अगदी कटाक्षाने पाळायचा आहे. तो म्हणजे बघा, तुम्हाला रोजच्या रोज गुरुचरित्राची पोथी हातात घेऊन अध्याय वाचायचा नाही आहे. कारण बघा जेव्हा आपण पारायण करतो ना तेव्हाच आपल्याला अधिकार असतो ह्या ग्रंथाला हात लावायचा. म्हणजे हा ग्रंथ पूर्ण घेऊन बसायला फक्त आपण पारायण जेव्हा करणार असतो तेव्हाच हात लावायचा असतो. कारण या ग्रंथाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे हा एक नियम आपल्याला पाळायचा आहे. मग वाचायचं कसं, तर बघा 9व्या अध्यायाचं ना एक छोटंसं पुस्तक मिळतं तुम्हाला, म्हणजे जिथे पूजेचं साहित्य मिळतं, ग्रंथ वगैरे मिळतात ना तिथे तुम्हाला मिळेल हे पुस्तक. तर हे पुस्तक घ्यायचं आणि आपल्याला हा ग्रंथ जो आहे तो वाचायचा आहे. कधी वाचायचा, तर दिवसभरात तुम्ही कधीही वाचू शकता. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही वाचू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडायची. 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्ही दिवसभरात कधीही ही जी सेवा आहे ती करू शकता. त्याचप्रमाणे बघा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याला दत्त जयंतीपर्यंत 21 दिवसांची स्वामींची सेवा जी आहे, ज्यामध्ये आपल्याला स्वामी चरित्राचं पारायण जे आहे 21 दिवसांचं ते करायचं आहे. त्यानंतर 11 माळी स्वामी समर्थ मंत्राचं जप करायचं आहे आणि 11 वेळा आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. हे देखील तुम्ही करू शकता. त्याचबरोबर ही सेवा देखील करू शकता. पण जर तुम्हाला ती म्हणजे 21 दिवसांची सेवा जर करायला वेळ नसेल, तितका वेळ नसेल तुमच्याकडे, तर तुम्ही ही सेवा जी आहे 10 मिनिटाची ती आवर्जून तुम्ही करा. कारण या सेवेमुळे तुमचं गुरुबळ मजबूत होणार आहे. आणि ती सेवा देखील म्हणजे तुम्हाला ती आणि ही दोन्ही पण सेवा करायची असतील तर तुम्ही दोन्ही सेवा करू शकता. अशा प्रकारे आपण ह्या ज्या सेवा आहेत त्या दत्त जयंतीपर्यंत अगदी आवर्जून करायचं आहे, ज्यामुळे आपलं गुरुबळ जे आहे ते अधिक मजबूत होणार आहे. त्याचप्रमाणे नियम अटी मी सांगितलेले आहेत. ही जी 10 मिनिटाची सेवा आहे त्यासाठीचे नियम तर तुम्ही म्हणजे आता बघितलेच व्हिडिओमध्ये. 21 दिवसांची जी आपली सेवा आहे त्याचे नियम आणि अटी वेगळे आहेत, कारण ती संकल्पयुक्त सेवा आहे. तर ते जे नियम आणि अटी आहेत ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे याच्या आधीचा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये बघू शकता. त्याचे नियम वेगळे आहेत. तर ते नियम तुम्हाला म्हणजे ती जी सेवा तुम्हाला करायची असेल तर ते नियम तुम्हाला पाळावे लागतील. ह्याच्यामध्ये ही 10 मिनिटाची सेवा आहे त्याच्यामध्ये जास्त नियम नाही आहेत. पण त्या सेवेमध्ये 21 दिवसांची जी स्वामींची सेवा आहे त्यामध्ये आपल्याला नियम अटी आहेत. तर ती तुम्ही म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये बघू शकता काय नियम आणि अटी आहेत. तर अशा प्रकारे ह्या दोन्ही सेवा करायच्या असतील तर तुम्हाला ते नियम अटी पाळावे लागतील. तर अशा प्रकारे आपल्या गुरूंचा भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपलं गुरुबळ मजबूत करून घेण्यासाठी आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत त्या दत्त जयंतीपर्यंत अगदी आवर्जून करायच्या आहेत. व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.